नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सोडवणार आहोत 2016चा पेपर 1 मधील इंग्रजी विभाग। याचा उपयोग तुम्हाला येत्या TETमध्ये 100% होणार, कारण यावरून तुम्हाला समजेल की इंग्रजी व्याकरणासाठी तुम्ही काय काय अभ्यासलं पाहिजे। आता तुम्हाला डीप स्टडी 2 महिन्यात तर डीप स्टडी होणार नाही, तर तुम्हाला स्मार्ट स्टडी केली पाहिजे। तुम्ही जुन्या प्रश्नपत्रिका मनापासून अभ्यासला तर मित्रांनो तुमची नक्की तयारी होईल। तर पहा, आपण सोडवूयात आज इंग्रजी पेपर। प्रश्न काय आहे बघा, चूज द प्रॉपर आर्टिकल ऑर एक्स इफ नो आर्टिकल इज रिक्वायर्ड। म्हणजे आर्टिकलची गरज नसेल तर एक्स वापरायचं असं त्यांनी इथं सांगितलेलं आहे। माय फादर हू इज डॅश डॅश टीचर गोज टू डॅश डॅश स्कूल इन द मॉर्निंग। तर पहा, माय फादर हू इज अ टीचर गोज टू स्कूल इन द मॉर्निंग, म्हणजे माझे वडील जे टीचर आहेत ते रोज सकाळी कुठं जातात किंवा सकाळी कुठं जातात, स्कूलला जातात। तर इथं वाक्य कसं होणार, जेव्हा व्यवसाय सांगायचा असतो तेव्हा अ वापरलं जातं, त्यामुळे इथं अ येणार आणि इथं नो आर्टिकल। कारण बघा, माय फादर हू इज अ टीचर गोज टू स्कूल इन द मॉर्निंग, इथं कोणतंही आर्टिकल घालण्याची गरज नाही, कारण हे जेव्हा स्कूल, टेम्पल, हॉस्पिटल हे जेव्हा प्राथमिक रूपात वापरलं जाते त्याच्या पुढे काय वापरले जात नाही, अ किंवा द किंवा कोणतेही आर्टिकल वापरले जात नाही। पुढचा प्रश्न पहा, चूज द प्रॉपर अल्टरनेटिव्ह टू फिल इन द ब्लँक। शी हॅज अ फॅशन डॅश डॅश म्युझिक। तर वाचतानाच कळते बघा, शी हॅज अ फॅशन फॉर म्युझिक, म्हणजे फॅशन नंतर फॉर हे जोडून त्याला येतं फॅशन फॉर। फॅशन विथ, फॅशन इन, फॅशन ॲट असं होत नाही, फॅशन फॉर। पर्याय क्रमांक 2। नंतरचं पहा, चूज द करेक्ट WH क्वेश्चन फ्रॉम द फॉलोइंग। पहा, व्हाय कुड ही नॉट क्लाइंब द ट्री। WH क्वेश्चन कोणता करेक्ट आहे, व्हाय कुड ही नॉट क्लाइंब द ट्री। म्हणजे बघा, हे जो WH क्वेश्चनमध्ये WH वर्ड नंतर सहाय्यकारी ॲक्झिलरी व्हर्ब आलं पाहिजे आणि नंतर कर्ता आणि त्यानंतर मेन वर्ब, तर तो सिक्वेन्स या पर्याय क्रमांक 3 मध्ये आहे, म्हणून आपला योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 3। त्यानंतरचा प्रश्न पहा, स्टेट व्हॉट पार्ट ऑफ स्पीच इज द अंडरलाईन वर्ड। म्हणजे इथं या ठिकाणी अंडरलाईन फास्टच्या खाली आहे, ते त्यांनी दिले नव्हते, इथं मी करून घेतले बघा, फास्टच्या खाली अंडरलाईन आहे, त्यामुळे काय होतं आहे, ह्या चौथ्या प्रश्नाचं उत्तर होणार ॲडव्हर्ब। क्रिया कशी चालली आहे तिथं कळलेलं आहे, फास्ट आहे का, हळू आहे का आहे ते क्रियाविशेषण आहे, म्हणून इथं पर्याय क्रमांक 2 हे योग्य उत्तर आहे। त्यानंतरचा प्रश्न पहा, द सेंटेन्स बिलो इज नॉट अरेंज्ड इन प्रॉपर ऑर्डर। चूज द अल्टरनेटिव्ह विथ द करेक्ट सिक्वेन्स ऑफ द पार्ट्स टू मेक अ सेंटेन्स मिनिंगफुल। तर काय, अर्थपूर्ण वाक्य बनवण्यासाठी त्याचा सिक्वेन्स आपण लावला पाहिजे। तर वाक्य कसं आहे पहा, माधव, एक मिनिट बघा, माधव एक्सटेंडेड इट टू हिज फ्रेंड हू हॅड रेस्ड बॅक टू द स्टीम विथ अ फॉलन ब्रँच। इथं काय वाक्याचा अर्थ आपल्याला लागत नाही, पण पहा, माधव हे काय झालं, नाम, माधव हू हॅड रेस्ड बॅक टू द स्टीम, बघा माधव हे नेम झालं आणि हू हे काय झालं, नेम क्लॉज। तर तुम्हाला क्लॉज पण अभ्यासावं लागणार, क्लॉजेस बघा, माधव हू हॅड रेस्ड बॅक टू द स्टीम विथ अ फॉलन ब्रँच एक्सटेंडेड टू हिज फ्रेंड। तर इथं ब्रँच नंतर हे व्हर्ब येणार, म्हणून ह्याचा क्रम कसा होणार, ACDB। माधव हू हॅड रेस्ड बॅक टू द स्टीम विथ अ फॉलन ब्रँच एक्सटेंडेड इट टू हिज फ्रेंड, असा ह्याचा सिक्वेन्स होणार, म्हणून आपलं पर्याय क्रमांक 1 हे योग्य उत्तर होणार। आता इन द क्वेश्चन बिलो ओनली वन अमंग द गिवन अल्टरनेटिव्ज करेक्टली स्पेल्ड, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह। म्हणजे ह्याच्यातील कोणत्या शब्दाचे स्पेलिंग बरोबर आहे ते आपल्याला ओळखायचं आहे। तर पर्याय क्रमांक 2 मेंटेनन्स हे स्पेलिंग बरोबर आहे। तर तुम्ही असे मिसस्पेल्ड किंवा करेक्टली स्पेल्ड असे काही शब्द आहेत ते संपूर्ण प्रश्नपत्रिका जमा करून त्या प्रश्नपत्रिकेमधील सर्वच्या सर्व 4 पर्यायांचा विचार करून
ते तुम्ही अभ्यासले पाहिजे, जेणेकरून हा एक मार्क तुमच्या पदरात पडेल. आता पुढे पहा. चूज द करेक्ट अँटोनिम ऑफ द गिवन वर्ड. रिफ्यूल. अँटोनिम. रिफ्यूलचा अँटोनिम विरुद्धार्थी शब्द आपल्याला शोधायचा आहे. तर आपला रिफ्यूलचा विरुद्धार्थी शब्द आहे चीअरफुल. आता रिफ्यूल म्हणजे काय, तर उदास असा अर्थ याचा होतो. तुम्ही डिक्शनरीमध्ये बघा. त्यानंतर त्याच्या विरुद्धार्थी होणार चीअरफुल म्हणजे आनंदी, उदास, आनंदी असा हा योग्य त्याचा विरुद्धार्थी शब्द होतो. सॉरोफुल म्हणजे दुःखी, विशफुल म्हणजे उत्सुक, होपफुल म्हणजे आशावादी. तर रिफ्यूलचा विरुद्धार्थी चीअरफुल हा योग्य पर्याय आहे, कारण याचा अर्थ उदास होतो आणि याचा अर्थ आनंदी होतो. नंतर चूज द वर्ड सेम इन मीनिंग टू द गिवन वर्ड. इलोगाइज्ड. आता हे इलोगाइज्ड म्हणजे काय, तर त्याचा आपल्याला काय करायचं आहे, समानार्थी शब्द किंवा सेम मीनिंग असलेला शब्द आपल्याला काय करायचा आहे, शोधायचा आहे. तर बघा, फ्लॅटर्ड, विश्ड, प्रेज्ड, थँक्ड. फ्लॅटर्ड म्हणजे खुशामत करणे, विश्ड म्हणजे इच्छा, प्रेज्ड म्हणजे स्तुती करणे आणि थँक्ड म्हणजे आभार मानणे. तर इलोगाइज्ड याचा अर्थ होतो स्तुती करणे किंवा प्रशंसा करणे आणि प्रेज्ड याचा अर्थ पण तोच होतो. म्हणून पर्याय क्रमांक 3 हे योग्य असायला हवे ॲक्च्युली. त्यामुळे आपला पर्याय आहे पर्याय क्रमांक 3. त्यानंतरचा प्रश्न पहा. चूज द मोस्ट सुटेबल वन वर्ड फॉर द गिवन एक्सप्रेशन. आणि काय आहे वाक्य बघा. अ ट्रॅडिशनल शॉर्ट स्टोरी दॅट टीचेस अ मॉरल लेसन, एस्पेशली वन विथ ॲनिमल ॲज कॅरेक्टर्स. तर काय म्हटलेत की एखादी ट्रॅडिशनल स्टोरी, दंतकथा, ज्यामध्ये काय प्राण्यांचा वापर केला जातो. मॉरल, त्याच्यातून एखादं मॉरल सांगण्यासाठी प्राण्यांचा वापर करून ती कथा बनवली जाते. त्याला म्हणायचं काय, फेबल. दंतकथा काय म्हणतात त्याला, फेबल. त्याचबरोबर पॅरलल, मिंट, एलोगरी ह्या सुद्धा शब्दांचे तुम्ही वाक्य म्हणजे अर्थ डिक्शनरीमध्ये पहा किंवा गुगलला जाऊन पहा. कारण चारही पर्यायांचा अभ्यास करून गेला तर पुढच्या वेळेला जर हा शब्द ह्याची व्याख्या आली तर तुम्ही किंवा ह्याची व्याख्या आली तर तुम्ही काय करू शकता, आरामात ओळखू शकता. तेव्हा चारही पर्यायांचा अभ्यास तुम्ही करणे फार गरजेचे आहे. त्यानंतरचा प्रश्न पहा. डिस्पाइट ऑफ हिज बीइंग गिवन द बेस्ट मेडिकल ट्रीटमेंट ही succumbed टू डेथ. आयडेंटिफाय विच पार्ट ऑफ द सेंटेन्स हॅज ॲन इरर. म्हणजे चूक कुठं आहे ते आपल्याला पाहायचं आहे. आणि आपला पर्याय आहे पर्याय क्रमांक 1 ए भागामध्ये चूक आहे. कारण डिस्पाइट ह्या प्रिपोजिशननंतर ऑफ कधीही येत नाही. डिस्पाइट ऑफ असं होत नाही. त्यामुळे काय येतं इथं पहिल्या भागातच काय आहे, इरर आहे. त्यानंतरचं पहा. रिअरेंज. एक मिनिट. रिअरेंज द जम्बल्ड पार्ट्स विच आर लेबल्ड PQR and S to produce the correct sentence. Choose the correct sequence. म्हणजे आपल्याला इथं काय करायचं आहे की काय करायचं आहे, व्यवस्थित त्याचा सिक्वेन्स लावून एक अर्थपूर्ण त्याचं वाक्य बनवायचं आहे. तर बघा, आय सॉ टू रोड्स. पुढे ह्याला जोडून काय येते ते आपल्याला पाहायचं आहे. कवर्ड विथ द येलो, डायरेक्शन इन अ फॉरेस्ट, ब्रँचेस इन टू डिफरंट लिव्ज ऑफ ऑटोमम. तर बघा काय होतं, आय सॉ टू रोड्स कवर्ड विथ द I saw two roads branching in two different directions in a forest covered with the yellow leaves of autumn. बरोबर आहे. बघा, पर्याय क्रमांक 4 हेच याचं योग्य उत्तर होणार. तर आय सॉ टू रोड्स ब्रँचिंग इन टू डिफरंट डायरेक्शन इन अ फॉरेस्ट कवर्ड विथ द येलो लीव्ज ऑफ ऑटोमम. अशा प्रकारे हे पूर्ण काय अर्थपूर्ण एक वाक्य बनतं. म्हणून याचा पर्याय क्रमांक कोणता आहे, तो पर्याय क्रमांक 4
RQPS या सिक्वेन्सनं जोडलं तर आपल्याला याचा अर्थपूर्ण आपल्याला कळतो किंवा अर्थपूर्ण हे वाक्य बनते. त्यानंतरचा प्रश्न पहा. फाइंड आउट द फ्रेज विच कॅन करेक्टली सबस्टिट्यूट द अंडरलाईन पार्ट ऑफ द सेंटेन्स इफ द सेंटेन्स इज करेक्ट ॲज इट इज द आन्सर इज नो इम्प्रूव्हमेंट. म्हणजे जर हे दिलेले वाक्य बरोबर असेल तर नो इम्प्रूव्हमेंट ऑप्शन आपण भरायचा, किंवा जर इम्प्रूव्हमेंट असेल तर आपल्याला या तिन्हीपैकी कोणताही ऑप्शन आपण तो भरू शकतो जो योग्य आहे. हू वर्क्स हार्ड सक्सीड्स इन लाईफ. तर हे कसं होणार? हुएवर्स वर्क्स हार्ड सक्सीड्स इन लाईफ, म्हणजे जो कोणी कष्ट करेल त्याला यश मिळेल. आता इथे हू वर्क्स हार्ड ह्याचा अर्थ तसा होत नाही, जो कोणी असा होत नाही. तर इथं हुएवर वर्क्स हार्ड सक्सीड्स इन लाईफ, जो कष्ट करेल तो जीवनात यशस्वी होईल असा ह्याचा अर्थ होतो. म्हणून पर्याय क्रमांक 3 हे आपले योग्य उत्तर आहे. चूज द अल्टरनेटिव्ह विच कॅन करेक्टली सबस्टिट्यूट द अंडरलाईन पार्ट ऑफ द सेंटेन्स. आता अंडरलाईन पार्ट काय? सेट्स इन. ह्याच्यासाठी सबस्टिट्यूट म्हणजे ह्या वाक्याचा अर्थ बदलायचा नाही, ह्याला सबस्टिट्यूट काय करायचा, एखादं ह्याच्यात तर काय घालावं लागणार आपल्याला, व्हर्ब घालावं लागणार. ही सेट्स इन अ सम ऑफ मनी एव्हरी वीक फॉर हिज ओल्ड एज. काय म्हटले? तो प्रत्येक आठवड्याला आपल्या वृद्धापकाळासाठी थोडे पैसे ठेवतो. तर ह्याच्यासाठी योग्य सबस्टिट्यूट होणार बघा, सेट्स असाइड. ही सेट्स असाइड अ सम ऑफ मनी एव्हरी वीक फॉर हिज ओल्ड एज. तो वृद्धापकाळासाठी थोडे पैसे जमा करतो. प्रत्येक वीकमध्ये थोडे वृद्धापकाळासाठी किंवा आपल्या म्हातारपणासाठी तो काय करतो, पैसे थोडेसे ठेवतो, बाजूला ठेवतो. सेट्स असाइड्स किंवा सेट्स इन म्हणजे दोन्हींचा अर्थ एकच, बाजूला ठेवतो. नंतर फिल इन द ब्लँक्स विथ द करेक्ट अल्टरनेटिव्स. तर एप्स गिब्बर पिग्स ग्रंट. तर इथं ध्वनिदर्शक शब्द आहेत. एप्सच्या ध्वनीला काय म्हणतात? गिब्बर, आणि पिग्सच्या याला ग्रंट. तसेच तुम्ही बाकीच्या चारही पर्यायांचे पण क्रॉक कुणाच्या आवाजाला म्हणतात, ब्लीट कुणाच्या म्हणतात, स्क्रीम कुणाच्या म्हणतात हे शोधायचं आहे आणि पाठ करायचे, ध्वनिदर्शक शब्द पाठ करायचे आहेत. आता हे ते क्रोक हे फ्रॉगचा असतो, ब्लीट हे शीपचं असतं, आणि स्क्रीम हे पहा तुम्ही, आणि ह्या सगळ्या काय करा ह्या स्क्रीम हे व्हल्चरचं असतं. तर तुम्ही काय करा, हे सगळे जे ध्वनिदर्शक शब्द आहेत ते पाठांतर करून घ्या. त्याच्यालाच लागून आले पहा, काय आले? पिल्लूदर्शक शब्द. काय आलं आहे? पिल्लूदर्शक शब्द. आता आपण पाहिले काय, ध्वनिदर्शक शब्द त्यांनी वरती विचारलेत, नंतर इथं खाली विचारलेत पिल्लूदर्शक शब्द. पहा, काऊ काफ तर डिअर काय? काऊ काफ तर डिअर काय? तर काऊ काफ डिअर फॉन. डिअर काय? ते फॉन. त्यानंतर तुम्ही काय करायचे आहेत, इथं ध्वनिदर्शक शब्द पाठांतर करायचे आहेत, पिल्लूदर्शक शब्द पाठांतर करायचे आहेत. चूज द करेक्ट पॅसिव्ह फॉर्म ऑफ द गिवन सेंटेन्स. म्हणजे तुम्हाला ॲक्टिव्ह व्हाईस, पॅसिव्ह व्हाईस पण करायचं आहे. तर बघा, समवन हॅज स्टोलन माय पेन. समवन हॅज स्टोलन माय पेन. आता ह्याचं काय म्हटले? पॅसिव्ह व्हाईस. ह्याचा पॅसिव्ह व्हाईस फॉर्म आपल्याला शोधायचा आहे. माय पेन हॅज बीन स्टोलन. माय पेन हॅज बीन स्टोलन. आता जेव्हा हा निश्चित किंवा निश्चित हे अनिश्चित करता असतो तेव्हा काय होतं, त्याच्यामध्ये बाय वगैरे येत नाही. तुम्हाला ॲक्टिव्ह व्हाईसचं पॅसिव्ह व्हाईस करताना कोणकोणते नियम आहेत, किंवा बाय कुठे घातलं जातं, किंवा वर्बचं रूप कसं बदलतं, हे तुम्हाला सगळं नियम अभ्यासायचे आहेत, जेणेकरून तुम्हाला परीक्षेला त्याचा फायदा होईल आणि तुम्ही क्विक उत्तर निवडू शकाल. पुढे पहा, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह फॉर द गिवन डायरेक्ट स्पीच. डायरेक्ट इनडायरेक्ट. तुम्ही डायरेक्ट इनडायरेक्टसुद्धा करायचं आहे. हेल्प हेल्प शाउटेड द वुमन. हेल्प हेल्प शाउटेड द वुमन. आता हे डायरेक्ट स्पीच आहे. हे आता काय, आता दुसरी व्यक्ती तिसऱ्या व्यक्तीला सांगणार, इनडायरेक्ट. तर ह्याचं इनडायरेक्ट करायचं आहे. द वुमन शाउटेड फॉर हेल्प. बरोबर आहे, वुमन शाउटेड फॉर हेल्प हे पण कळतं. द वुमन शाउटेड दॅट शी शुड हेल्प. शी शुड हेल्प. द वुमन शाउटेड दॅट समवन शुड हेल्प. हां,
तर द वुमन शाउटेड फॉर हेल्प आणि द वुमन शाउटेड दॅट समवन शुड हेल्प हे दोन्ही पर्याय तर बरोबर आहेत. बोथ फर्स्ट अँड थर्ड म्हणून आपला पहिला पर्याय इथं योग्य ठरतो. त्यानंतरचा प्रश्न पहा. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह. अ पेंटर इज ॲन आर्टिस्ट. सेकंड वाक्य आहे आमिर खान इज अ स्किल्ड आर्टिस्ट. तर बघा याच्यातलं कोणतं वाक्य त्यांनी बरोबर आहे असं विचारलेत किंवा दोन्ही बरोबर आहेत का किंवा चूक आहेत का असा. ओनली फर्स्ट इज करेक्ट, ओनली सेकंड इज करेक्ट, बोथ फर्स्ट अँड करेक्ट बोथ. तर पहा इथं अ पेंटर इज ॲन आर्टिस्ट, आमिर खान इज अ स्किल्ड आर्टिस्ट. ह्या आर्टिस्टचा अर्थ होतो व्यावसायिक कलाकार आणि तो कोण आहे? आमिर खान. आमिर खान एक व्यावसायिक कलाकार आहे. हे आर्टिस्ट इथं हवं होतं. आणि अ पेंटर इज अ स्किल्ड आर्टिस्ट हे काय पाहिजे होतं? ह्या वाक्यात हवं होतं. स्किल्ड म्हणजे आता पेंटिंग करणे ह्याच्यामध्ये स्किल तर पाहिजेतच. आणि नंतर म्हणजे असं जे पेंटिंग किंवा घड्याळे रिपेरी किंवा जे बारकाईने कामं केली जातात त्याच्यामध्ये स्किल तरी हवंच. तर इथं काय पाहिजे ते स्किल्ड आर्टिस्ट इथं वरती हवे होते आणि हे ॲन आर्टिस्ट हे खाली इथं हवं होतं. म्हणून हे बोथ आर नॉट करेक्ट हे याचा योग्य पर्याय आहे. आता 19वा प्रश्न पहा. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह. इट वॉज 10 AM अँड जगजित वॉज टायर्ड. इट वॉज 10 AM अँड जगजित वॉज टायर्ड ॲज ही डॅश डॅश सीन्स डाऊन. ॲज ही डॅश डॅश सीन्स डाऊन. वॉज वर्किंग, हॅज बीन वर्किंग, हॅड बीन वर्किंग, काय इज वर्किंग. तर पहा इथं साधा भूतकाळ आहे तर पुढच्या वाक्यात तो काय होतो? पूर्ण चालू भूतकाळ. पूर्ण चालू भूतकाळ. तर पहा कसं होणार. जगदीश वॉज टायर्ड ॲज ही हॅड बीन वर्किंग सिन्स डाऊन. तो सकाळपासून काम करत होता त्यामुळे तो थकला होता असा अर्थ होतो. म्हणून इथं काय ते हॅड बीन वर्किंग. जेव्हा इथं साधा भूतकाळ असतो तेव्हा पुढच्या वाक्यात काय झालं पाहिजे? पूर्ण चालू भूतकाळ झाला पाहिजेत. नंतर बघा पुढचा प्रश्न. फाइंड आउट विच पार्ट ऑफ द सेंटेन्स हॅज ॲन एरर. इफ द सेंटेन्स इज करेक्ट द आन्सर इज नो एरर. तर कुठल्या पार्टमध्ये आपल्याला काय पाहिजेत चुकलेलं आहे ते पाहायचं आहे. मेनी अ स्टुडंट आर फ्रस्ट्रेटेड बिकॉज ऑफ अनएम्प्लॉयमेंट्स. तर पहा इथं बी पार्टमध्ये काय आहे? एरर आहे. कारण जे फ्रस्ट्रेटेड आहे याच्याबरोबर काय पाहिजे की सिंग्युलर. इथं काय पाहिजे? सिंग्युलर व्हर्ब हवे आहे. मेनी फ्रस्ट्रेटेड इज मेनी अचा नियम आहे हा. मेनी अ स्टुडंट. तर हे जे मेनी अ आहे त्याच्याबरोबर काय तर सिंग्युलर व्हर्ब येतं. काय ते? सिंग्युलर व्हर्ब. म्हणजे इथं काय हवं होतं? इज हवे होते. जेव्हा मेनी अ ह्याच्याबरोबर एक काउंटेबल नाऊन येते तेव्हा ते त्याच्या पुढे काय ते इज इज म्हणजे सिंग्युलर तिथं काय यायला पाहिजेत? व्हर्ब यायला पाहिजेत. सिंग्युलर व्हर्ब यायला पाहिजेत. तर इथं इज यायला हवे होते. म्हणून हा पार्ट काय आहे? चुकीचा आहे. त्यानंतरचा प्रश्न पहा. फिल इन द ब्लँक विथ द बेस्ट अल्टरनेटिव्ह. द रूम इज डॅश डॅश ॲकोमोडेट ऑल. म्हणजे सगळ्यांना सामावून घेण्यासारखी रूम आहे. तर हे कसं होणार? द रूम इज लार्ज इनफ टू ॲकोमोडेट ऑल. पर्याय क्रमांक 4. चूज द ऑड मॅन आउट. स्पीक, नी, ट्रम्पेट, बरो. आता या ठिकाणी पहा हे 3 आहेत. हे काय आहेत सांगा? ध्वनिदर्शक आणि हा आहे घरदर्शक. तर तुम्हाला या ठिकाणी घरदर्शक आणि ध्वनिदर्शक दोन्ही शब्द पाठ करायचे आहेत. पिल्लूदर्शक पण पाठ करायचे. हे मी मागचा क्वेश्चन सोडवताना सांगितलेच आहे तुम्हाला. तर हे तुम्ही लिहून ठेवा आणि ते पाठांतर करून घ्या. तर ह्या प्रश्नाचं उत्तर येणार बरो. बरो म्हणजे सशाचे बीड आणि हे सगळे आवाज आहेत. हा उंदराचा आवाज आहे. हे खिंकारणे आहे घोड्याचे आणि हे हत्तीची चित्कारणे आहे. तर पहा. चूज द मिसमॅच पेअर फ्रॉम द फॉलोइंग. काफ काव्स, लेडी लेडीज, मंकी मंकीज, आर्मीज. तर इथं पहा काफ काव्स बरोबर आहे. लेडी लेडीज बरोबर आहे. मंकी मंकीज चूक आहे. कारण इथं जेव्हा वायने शेवट होतो आणि त्याच्या आधी स्वर येतो तेव्हा
त्याचे अनेक वचन होताना फक्त ह्याला यस लावायचं. आई यस लावायचं नाही. वाय काढून टाकून किंवा ई वाय काढून टाकून आई यस लावायचं नाही. आणि जर वायच्या आधी जर व्यंजन असेल तर वाय काढून टाकून आय एस लावायचा असा नियम आहे. त्यामुळे हे दोन्ही शब्द बरोबर आहेत आणि हा सुद्धा शब्द बरोबर आहे. फक्त चुकला कोणता? मंकीज. कोणत्या नियमानुसार? जेव्हा शेवटी वाय येते आणि वायच्या आधी स्वर येतो तेव्हा त्याचे अनेक वचन करताना फक्त यस लावायचं. फक्त यस लावायचं. पुढचा प्रश्न पहा. सिलेक्ट द कॉम्बिनेशन ऑफ नंबर्स सो दॅट अल्फाबेट अरेंज अकॉर्डिंगली विल फॉर्म अ मिनिंगफुल वर्ड. तर ह्यांचा क्रम लावायचा आहे आणि एक मिनिंगफुल वर्ड बनवायचा आहे. तो बनतो ऑनेस्टी. आणि तो पर्याय क्रमांक 3मध्ये आहे. पहा. आउट ऑफ द गिवन वर्ड वन वर्ड इज मिसस्पेल्ड. फाइंड द मिसस्पेल्ड वर्ड. चुकीचे स्पेलिंग लिहिलेला आपल्याला वर्ड शोधायचा आहे. बेट ऑन, कॉन्फिडंट, ग्लूम, इनक्रेडिबल. तर हे तिन्ही शब्द बरोबर आहेत बघा. कॉन्फिडंट, ग्लूम आणि इनक्रेडिबल. आणि बेटन असा काही शब्द नाही आहे, त्यामुळे हा पर्याय चुकीचा आहे. म्हणून पर्याय क्रमांक 1 हे आपले योग्य उत्तर आहे. आता पुढे पॅरेग्राफ दिलेला आहे आणि हा पॅरेग्राफ वाचून तुम्हाला काय करायचं आहे? पुढचे क्वेश्चन आन्सर द्यायचे आहेत. तर पहा, तुम्ही वाचू शकता पॉज करून पॅरेग्राफ. हाच पडेल पुढच्या परीक्षेला असं नाही, पण तुम्हाला शोधायला काय होईल? शोधायची सवय होईल आणि क्विक शोधायला मदत होईल. म्हणून काय करा की असे पॅरेग्राफ तुम्ही पुस्तकातून मिळतात ते वाचा आणि त्याच्यावरची प्रश्नोत्तरे सोडवा. मागील सर्व क्वेश्चन पेपरमधील पॅरेग्राफ तुम्ही सोडवा. पहा, पहिला क्वेश्चन काय आहे? द पॅसेज इज अबाउट डे केअर ऑफ बेबीज. पेडिट्रिशियन इज अ चाइल्ड स्पेशालिस्ट. त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा. अ बेबी इज लाइक्ड टू फील मोर ॲट इसे विथ ॲन इन्फंट. According to the passage, to provide care for their babies, working parents should find a private home with other infant. Dr. Benjamin Spock writes books on babies. अशा प्रकारे हे पॅरेग्राफवरील प्रश्न किती आहेत? 5 प्रश्न आहेत. ते तुम्ही पॅरेग्राफ व्यवस्थित वाचून सोडवला तर हे 8चे मार्क आहेत. तर तुम्ही आलेला प्रश्नपत्रिकेत पॅरेग्राफ व्यवस्थित वाचून तिथंच उत्तरं असतात ती शोधून लिहायची आहेत मिनिंग करून. तर अशा प्रकारे जर व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर आपल्या मित्रांना मैत्रिणींना शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा. आणि सांगितलेल्या या प्रश्नपत्रिके थ्रू तुम्हाला समजलेली माहिती किंवा तुम्ही काय काय अभ्यासाचं आहे ते तुम्ही काय करा, अभ्यासाला लागा, स्मार्ट स्टडी करा. ऑल द बेस्ट. थँक्यू.